हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये एका छानशा ब्लॉगसोबत। सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर हा माझा सकाळचा ब्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, माझं सकाळचं रुटीन। तर सर्वात अगोदर माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे, मुलं उठले, त्यांच्या आंघोळी देखील झालेल्या आहेत आणि आता मी इथे कपड्यासाठी मशीन लावतीये। रविवार आहे, रविवारच्या दिवशी भरपूर असे कपडे असतात, सगळे ब्लँकेट्स, बेडशीट आणि टॉवेल वगैरे धुवायचे असतात, त्यामुळे इथे मी मशीन लावतीये। मशीन लावल्याच्या नंतर मी इथे जेवणाची तयारी करणार आहे। आज उपवास असल्यामुळे स्वयंपाक जास्त नाही करायचा, फक्त डाळ भाताचा कुकर लावणार आहे आणि नाश्त्याला काय वेगळं बनवायचं म्हणून मी सर्वांसाठीच इथे साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, जी सर्वांना नाश्त्याला होईल आणि माझा उपवास आहे तर मला देखील होईल, म्हणजे डबल करायचं वाचेल। त्यानंतर डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यात हळद, डाळ शिजतानाच मी हळद आणि मीठ टाकून घेते। त्यानंतर तांदळामध्ये पण मी स्वच्छ धुवून तांदूळ, त्यामध्ये देखील मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे दोन्ही डबे मी कुकरला लावते। कुकरला लावले दोन्ही डबे की त्याचा एक फायदा होतो, पटकन आपले डाळ भात दोन्ही एकत्र शिजतं आणि वेळ वाचतो आपला। कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि लगेच मी साबुदाण्याच्या खिचडीची तयारी करणार आहे। त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे, तो व्यवस्थित सोलून आपल्याला बारीक एकदम पातळ असे त्याचे पीस करून घ्यायचे आहेत। जर साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। एकदम मऊ आणि मोकळीपट अशी साबुदाण्याची खिचडी कशी करायची ती रेसिपी चॅनलवर आहे, आय बटनवर मी रेसिपीची लिंक देईल, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। व्यवस्थित इथे मी बटाटा बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरा आणि मिरचीचे देठ काढून मिरची देखील स्वच्छ धुवून ती पण मला बारीक चॉप करून घ्यायची आहे। जिरा छान तडतडला की त्याच्यामध्ये मी बारीक कट केलेला बटाटा टाकते। मिरची कट करून ती देखील मी या बटाट्यामध्येच टाकणार आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स झालं की त्याच्यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे ते झाकणावर। त्यानंतर इथे मी हा साबुदाणा रात्रीच भिजत टाकलेला मस्त मोकळा झालेला आहे, एकदम व्यवस्थित भिजलेला आहे। तर हा मी त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट। नंतर आपण बघणार आहोत आपला बटाटा शिजलेला आहे का। तर बटाटा थोडासा मला कच्चा वाटतोय म्हणून मी पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। त्यानंतर मशीन इथे कपडे पिळायला सुरुवात करते, त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये थोडंसं कम्फर्ट टाकते, कपड्यांना छान वास येतो कम्फर्टमुळे। ते टाकून झालं की पुन्हा एकदा मी बघते बटाटा व्यवस्थित आपला तळला गेलाय का। मस्त असा बटाटा हा देखील आपला इथे तयार झालेला आहे तळून। आता याच्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं हे सगळं मिक्स करून झालं बटाटा आणि साबुदाणा एकत्र की त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून ते आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। खिचडी होतीये तोवर मी पूर्ण घरामध्ये झाडू मारून घेते, व्यवस्थित सगळीकडून स्वच्छ झाडू मारून घेते। त्यानंतर इथे मी झाडाला पाणी टाकणार आहे, सगळ्या झाडांना इथे मी पाणी टाकते 1 मग भरून। व्यवस्थित माझं पाणी टाकून झालं की त्यानंतर इथे माझ्याकडे 2 पक्षी आहेत, हे बघा मस्त, त्यांच्यासाठी मी इथे चारा आणि पाणी टाकते। हे बघा ठेवल्या त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर खिडकी लावते मी, त्यांना चारा आणि पाणी दोन्ही टाकलेलं आहे, खिडकी लावून घेते।
खूप मच्छर येतात, माशा येतात म्हणून खिडकी दिवसभर बंद असते. त्यानंतर आता आपण बघूया आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे का. झाकण मी काढलेलं आहे आणि हे बघा मस्त अशी मोकळी खिचडी आपली साबुदाण्याची तयार झालेली आहे. आता पुन्हा झाकण ठेवून बाजूला ठेवते मी आणि कुकर आपला थंड झालेला आहे. 4 शिट्ट्या मी घेतलेल्या आहे कुकरच्या. व्यवस्थित 4 शिट्ट्यात भात आणि डाळ दोन्ही शिजतं. आता डाळीला फोडणी देते सर्वात अगोदर. मऊ एकदम डाळ शिजलेली आहे, मॅश करायची देखील गरज नाही, इतकी मऊ शिजलेली आहे. लसूण कट करते डाळीसाठी फोडणी द्यायला. तेल टाकलं, त्याच्यानंतर मोहरी, जिरं आणि त्याचबरोबर मी लसूण टाकलेलं आहे. लसूण थोडासा गोल्डन झाला की आपल्याला त्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे. डाळ टाकताना व्यवस्थित टाकायची आहे, नाही तर हातावर उडू शकते. जितकी पाहिजे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे डाळीमध्ये आणि व्यवस्थित या डाळीला आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर खिचडी आपली मस्त तयार झालेली आहे. या सगळेजण नाश्ता करायला. आणि मशीन देखील आपली झालेली आहे, कपडे आपले धुवून झालेले आहेत. आता सगळे कपडे मी पहिल्यांदा वाळत टाकते. मोठे मोठे जे आहेत ते मी गॅलरीमध्ये वाळत टाकते, बेडशीट, टॉवेल वगैरे. गॅलरीमध्ये पण एक रश्शी आहे, तिथे मी वाळत टाकते. त्यानंतर बाकीचे सगळे छोटे किंवा कपडे आणि मुलांचे कपडे मी आताच वाळत टाकलेले आहेत. आज स्टँडवर फॅनच्या हवेखाली वाळतात, तरी बाहेर ठेवले तर वाळतही नाही. आणि मशीनमध्ये बऱ्यापैकी कपडे ड्राय होऊन येतात, त्यामुळे ते पटकन सुकतात. त्यानंतर बाहेरचा बेड आवरते मी. आतला बेड सकाळीच आवरलेला उठल्यावरच. व्यवस्थित बेड आवरून झाला की इथे मी आता ॲक्वागार्डमध्ये पाणी भरायला चालू केलेलं आहे आणि त्यासोबतच मी भांडे घासायला देखील घेतलेले आहेत. सर्वात अगोदर सगळं भांड्याचं खरकटं मी काढून घेते आणि सिंकमध्ये जे काही खरकटं असेल ते देखील बाजूला काढून पहिल्यांदा मी सगळ्यात अगोदर सिंक घासून घेते, त्यानंतर भांडे घासते. सगळे भांडे माझे घासून झाले. स्वच्छ भांडे घासून धुवून झाले की त्यानंतर मी इथे बॉटल घासायला घेते. व्यवस्थित बॉटल आतून बाहेरून मी सगळ्या घासून घेणार आहे. पाण्याच्या बॉटल आहेत ह्या, ऑफिसच्या, शाळेच्या, पिहूच्या, अशा सगळ्या मिळून ह्या बॉटल आहेत, त्या स्वच्छ मी घासून घेते. आणि त्यानंतर हा माझ्याकडं बॉटल आतून स्वच्छ करायचा ब्रश आहे, तो वापरून मी इथं बॉटल आतून स्वच्छ करते. व्यवस्थित सगळ्या बॉटल आतमधून मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. तो ब्रश स्वच्छ धुवून मी ठेवलेला आहे बाजूला आणि सगळ्या बॉटल धुवून घ्यायच्या आहेत. मी सगळ्या बॉटल धुवून घेते. मस्त सगळ्या बॉटल पण माझ्या इथं क्लीन झालेल्या आहेत. त्यानंतर सगळे भांडे बॉटल स्वच्छ करून झाल्याच्या नंतर मी इथे नळ आणि आजूबाजूची स्टाईल फरशी जिथं सगळं भांडे घासताना चिकट उडलेलं ते दोन्ही टाईम मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम स्वच्छ करून घेते. त्यानंतर कात्या देखील मी स्वच्छ धुवून घेते आणि तो देखील बाजूला ठेवते, साबणामध्ये ठेवत नाही, त्याने साबण जास्त पटकन संपतो. आणि मग मी स्वच्छ केलेल्या बॉटल भरते. बॉटल भरून झाल्या की मग मी झाडू तर मारलेला होता, घर पुसतीये. घर मी खाली बसूनच पुसतीये. खाली बसून पुसल्यामुळे थोडीशी एक्सरसाइज पण होते, म्हणून मी घर खाली बसून पुसते. आणि व्यवस्थित स्वच्छ असं हे घर माझं क्लीन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका छानशा ब्लॉगसोबत.